नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. फिडे वर्ल्ड कपाचो लोगो आनी एंथम सॉंग आयज मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी केलें लॉन्च. फाल्यां फातोर्डेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमार FC गोवा आनी अल नासर FC हांचे मदीं FC लीग मॅची जातली. देशव्यापी तुमचे पयशे तुमचे हक्क मोहिमे खाला नागरिकांक हक्क नाशिल्ल्या वित्तीय मालमत्तेर दावो करपाक मदत करपाक राज्यस्तरीय बँकर्स समिती गोंयांत शिबिरां आयोजीत करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याचे 26 तारखेक आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळींत देश आनी विदेशांतल्या लोकां वांगडा आपले विचार मांडटले. आतां पुराय खबरो. बुद्धीबळ हो सगळ्या खेळांचो राजा अशें म्हणटात. एकाग्रता आनी केंद्रीत मनस्थितीत व्हरपी हो खेळ फक्त एक बरो खेळगडोच न्हय, जाल्यार ताचे वरवीं एक बरो फुडारी करपी रणनिती आशिल्लो फुडारी घडटा अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. ह्या खेळाचें म्हत्व लक्षांत घेवन गोंयच्या विद्यार्थ्यांक शाळांनी आनी महाविद्यालयांनी लेगीत बुद्धीबळ शिकयतात अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. फिडे वर्ल्ड कपाचो लोगो आनी एंथम सॉंग लॉन्च करपाक सुवाळ्या वेळार मुखेलमंत्री उलयताले. We are launching a dream that belongs to every Goan and every Indian who believes in the power of intellect and discipline. After 23 years of the FIDE World Cup returns to India, the last time we hosted this historic event in 2002, and when our own legend Vishwanath Anand lifted the World Cup trophy and made country proud. And now in 2025, this great event comes to Goa. It is an honor and a moment of immense and pride for our state and our nation. ह्या वेळार गोंय राज्याचे मुख्य सचिव बी कांदवेलू, खेळा मंत्री रमेश तवडकार, ऑल इंडिया चेस फेडरेशनाचे अध्यक्ष नितीन नारंग, सचिव देव पटेल, गोंय चेस फेडरेशनाचे अध्यक्ष महेश कांदोळकार, गोंय खेळ प्राधिकरणाचे संचालक दोतोर अजय गावडे हाजीर आशिल्ले. गोंयांत आतां राष्ट्रीय तशेंच आंतरराष्ट्रीय पांवड्यावेले नामनेचे कार्यावळी जावपाक लागल्यात. फिडे चेस वर्ल्ड कप 2025 ही आंतरराष्ट्रीय पांवड्यावेली खेळाची सर्त गोंयांत आयोजीत केल्ल्यान गोंय सरकारा वतीन आयोजकांचे खेळा मंत्री रमेश तवडकार हांणी उपकार मानले. वर्ल्ड कप चॅम्पियनशिप 31 ऑक्टोबर 27 नोव्हेंबर पर्यंत चलतले. म्हाका दिसता की गोंयच्या दृश्टिकोनांतल्यान म्हणजे स्पोर्ट्साच्या क्षेत्रांत तशेंच ट्युरिजम क्षेत्रांत एक मानाचो तुरो म्हणल्यार एक यत्न काडाचे पयलें गोंयान नुसोफनेगे त्यानंतर नॅशनल गेम हावडी जाल्ले पात्र फेस्ट अशा तरेचे इंटरनॅशनल इव्हेंट गोंय कायल्यान जाल्ले आसा. फिडे चेस वर्ल्ड कप 2025 गोंयांत 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर ह्या काळात जाता. 2002 वर्सा उपरांत भारतांत ही सर्त वट्ट 23 वर्सां उपरांत जाता. उत्तर गोंयांतल्या बार्देश म्हालांतल्या हडफडे गांवांत रियो ह्या रिसॉर्टान ह्या सर्तीचें आयोजन केलां. ह्या सर्तींत 82 देशांतले 206 खेळगडे वांटो घेतले. ह्या सर्तींत नामनेचे बुद्धीबळ खेळगडे गुकेश डी, अर्जुन एरिगसी, अनीश गिरी, वेस्ली सो, विन्सेंट कॅमर, हेन्स न्यूमॅन, फॉस्टिनो ओरो तशेंच हेर खेळगडे वांटो घेतले. फिडे चेस वर्ल्ड कप 2025चे एंथम गीत नामनेचे गायक दलेर मेहंदी हांणी गायलां. फाल्यां फातोर्डेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर FC गोवा आनी अल नासर FC हांचे मदीं जावपी FC लीग मॅची खातीर पुलिसांची खर सुरक्षा आसतली. दक्षिण गोंयचे पुलीस अधीक्षक हरीश मडकयकार हांणी ही म्हायती दिल्या. आयज तांणी स्टेडियम वाठारांत ह्या सुरक्षेची रंगीत तालीम घेतली. फाल्यां जावपी मॅची खातीर दक्षिण गोंयच्या सुमार 650 पुलिसांची नेमणूक केल्या आनी येरादारी नियंत्रणा खातीर येरादारी खात्याचे अतिरिक्त पुलीस तैनात करतले अशी म्हायती मडकयकार हांणी दिली. मजगतीं हे मॅचीचें नियोजन बरे भशेन करपा खातीर दक्षिण गोंय जिल्लोधिकारी एग्नाक लिटस हांणी आयज आदेश जारी करून फाल्यां दनपारां 12 उपरांत स्टेडियमा कडेन वचपी सगळे रस्ते येरादारी खातीर बंद करपाचो आदेश दिला. मॅची सोंपा मेरेन हे निर्बंध लागू आसतले अशें तांणी म्हळां. ह्या निर्बंध काळांत हो रस्तो फक्त VIP आनी VVIP पास धारकांक आनी थळावे पास जारी केल्यार थळाव्या लोकां खातीर उक्तो आसतलो. दिवाळेच्या आदल्या दिसा सत्तरीत नरकासूर महोत्सवा वेळार मोठ्यान संगीत वाजयता अशी कागाळ आयिल्ल्यान तणाव जाल्ल्याच्या फाटभुंयेर पुलीस अधिकाऱ्याक खर कारवाय करून हातूंत आस्पाव आशिल्ल्यांक अटक करपाचो आदेश दिला अशें मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलां. अश्यो घडणुको करपी आनी त्या पुलीस चौकी लागसार तांकां ओगी रावचे नात अशें मुख्यमंत्र्यान सांगलां. कागाळदारान आपल्या गाडयेक उजो लायिल्ल्याचो बदलो म्हणून लोकांनी होंडा पुलीस चौकीचेर हल्लो केल्लो. प्रत्येक मरे SP DYSP किंवा तुजो PI ताका एक्शन घेवपाक लायला. म्हाका खात्री आसा की हेजेर स्ट्रिक्टली एक्शन जे आहा पळय पुलीस घेतले. कोण हितूर आहा पळय ताका कितें सेक्शन लावपाक जाय तितकी लावन ताका भितर उडयतले. ऑलमोस्ट आतां इन्फॉर्मेशन घेतला दोगा तिगांक कितें तरी उडयल्या, उरलेल्यांकूय बी उडयतले. इतकी लॉ एंड ऑर्डर म्हणजे हे करपा खातीर हांव दिवचो ना आनी पुलीस आउटपोस्टाच्या उचीर अशा पद्दतीचो इन्सिडंट जाता जाल्यार कोणाकूय मुगी रावता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रूपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर। आकाशवाणी पणजी. आता मुखावेल्यो खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी 4 ऑक्टोबराक गुजरातात सुरू केल्ल्या देशव्यापी तुमचे पयशे तुमचे हक्क मोहिमे खाला नागरिकांक हक्क नाशिल्ल्या वित्तीय मालमत्तेर दावो करपाक मदत करपाक राज्यस्तरीय बँकर्स समिती म्हळ्यार SLBC गोंयांत शिबिरां आयोजीत करतले अशें म्हळां. ऑक्टोबर ते डिसेंबर मेरेन चलपी ह्या मोहिमेक लोकांक कालबाह्य केल्ल्या नोंदीक लागून निश्क्रीय दावो नाशिल्ल्यो ठेवी, विमो रक्कम, लाभांश, शेअर आनी म्युच्युअल फंड वसूल करपाक मदत करपाचो हेतू आसा. नागरिकांक आधार आनी पॅन कार्ड सारकिल्ले KYC कागदपत्रां आनी फोटो घेवन आपल्या बँक शाखेक भेट दिवन स्वताचे वा मरण आयिल्ल्या नात्यांतल्या लोकांचें खातें परतून सक्रिय करपाक वा ठेवी दावो करपाक प्रोत्साहन दितात. राष्ट्रीय पांवड्यार ह्या उपक्रमाचें फुडारपण अर्थीक सेवा खातें करता. RBI, SEBI, IRDAI, PFRDA आनी IEPFA हांच्या समन्वयान हें घडोवन हाडटात. शिक्षीत तरणाट्यांनी गोंय लोकसेवा आयोगाच्यो परीक्षा उत्तीर्ण जावन राज्यांत सरकारी नोकऱ्यो मेळोवच्यो अशें आवाहन GPSCन केलां. राज्य सरकाराचे अ आनी ब गट अधिकाऱ्यांची नेमणूक आनी बडती दिवपाचें काम GPSC करता. ह्यो नेमणुको आनी बडट्यो पारदर्शी पद्दतीन गुणांचेर आदारीत जाता अशें GPSCन सांगलां. सगळ्या थळाव्या दिसाळ्यांनी तशेंच gpsc.goa.gov.in ह्या संकेतथळार दर म्हयन्याच्या दुसऱ्या शुक्रारा पदां भरपा खातीरच्यो जायराती प्रसिद्ध जातात अशें GPSCन कळीत केलां. काणकोण श्रीस्थळ जैवविविधताय वेवस्थापन समितीन ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्यान श्रीस्थळ पंचायत कार्यालया लागसार वेस्ट कलेक्शन ड्रायव्ह घडोवन हाडली. इलेक्ट्रॉनिक कोयराचो अयोग्य विलो लावपाक लागून पर्यावरण आनी भलायकेक जावपी धोक्या विशीं जागृताय करपाचो हाचो हेतू आशिल्लो. कोयऱ्याच्या शास्त्रीय रितीन वेवस्थापन करूंक ना जाल्यार भलायकेचेर गंभीर परिणाम जावपाक शकता अशा विखारी परिणामा विशीं नागरिकांक म्हायती दिली. जागतीक कोयर वेवस्थापन प्रणालीचे प्रतिनिधित्व करपी सोहम प्रभू हांणी ह्या मोहिमेच्या उद्दिश्टांचो तपशील दिलो आनी फुडाराक जागृताय आनी एकठांय करपाच्या उपक्रमाक आदार दिवपाची खात्री दिली. आयज पुलीस स्मृती दीस पाळटात. 1959 लडाखांतल्या हॉट स्प्रिंग्स हांगा सशस्त्र चीनी सैन्यान केल्ल्या हल्ल्यांत 10 शूर पुलिसांनी आपले प्राण वगडायले. तेन्ना सावन दर वर्सा 21 ऑक्टोबर हो पुलीस स्मृती दीस म्हणून पाळटात. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी तांच्या सर्वोच्च बलिदानाचें स्मरण केलें. मैं स्वयं गृह मंत्री रह चुका हूं. मुझे बेहद नजदीक से पुलिस के कामकाज को देखने का अवसर मिला है. रक्षा मंत्री के रूप में मुझे सेना के कामकाज को भी नजदीक से देखने का अवसर मिल रहा है. सेना हो या पुलिस, ये दोनों ही देश की सुरक्षा के अलग अलग पिलर्स हैं. इसलिए मेरा यह मानना है कि दुश्मन कोई भी हो, चाहे सीमा पार से आए या हमारे बीच छिपा हो, जो भी व्यक्ति भारत की सुरक्षा के लिए खड़ा है वह एक ही आत्मा का प्रतिनिधि है. 1951 वर्साच्या आजच्याच दिसा भारतीय जनसंघाची थापणूक जाली, जाका लागून एकवट, प्रामाणिकपण आनी स्वावलंबनाच्या आदर्शांक समर्पीत राष्ट्रवादी चळवळ सुरू जाली. जांणी ही मजबूत वैचारीक बुन्याद घाली, पिळग्यांक भक्ती आनी एका उद्देशान राष्ट्राची सेवा करपाची प्रेरणा दिली अशें दूरदर्शी आनी देशभक्तांक भावपूर्ण श्रद्धांजली अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत देश आनी परदेशांतल्या लोकां वांगडा आपले विचार मांडटले. मासीक रेडिओ कार्यावळीचो हो 127वो भाग. लोक ह्या कार्यक्रमा खातीर तांचे विचार आनी सुचना 1800-117800 ह्या टोल फ्री क्रमांका वरवीं सादर करपाक शकतात वा नरेंद्र मोदी ॲप वा माय गोवा ओपन फोरमा वरवीं ऑनलायन तांचें मत ह्या म्हयन्याच्या 24 तारखे मेरेन शेअर करपाक शकतात. नेक्स्ट जनरेशन GST सुदारणा करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकां मदीं आशेचो किरण पातळायला. हे विशीं आयकुया एका गिरायकाचें म्हणणें. मोदी जी का धन्यवाद करते हैं कि जिस प्रकार उन्होंने GST के रूप में दिवाली पर जो तोहफा दिया है, GST 28 का 18 करके या कुछ चीजों का 28 का 5 करके जो जरूरतमंद चीजें थी वो सस्ती करके दिवाली का तोहफा उन्होंने हमें पहले ही दिया था. ICC बायला एका दिसाच्या क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेन काल राती नवी मुंबईत डॉ. DY पाटील स्पोर्ट्स अकादमी हांगा खेळटना बांगलादेशाचो 7 धांवड्यांनी पराभव केलो. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यांत फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. फिडे वर्ल्ड कपाचो लोगो आनी एन्थम सॉंग आयज मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी लॉन्च केले. फाल्यां फातोर्डेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर FC गोवा आनी अल नासर FC हांचे मदीं FC लीग मॅच जातली.
देशव्यापी तुमचे पैसे तुमचे हक्क मोहिमे खाला नागरिकांक हक्क नाशिल्ल्या वित्तीय मालमत्तेर दावो करपाक मदत करपाक राज्यस्तरीय बँकर्स समिती गोंयांत शिबिरां आयोजीत करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक आकाशवाणी वयल्या मन की बात कार्यावळींत आपले विचार मांडटले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.